नमस्कार, मी वसुंधरा काशीकर. भागवत टॉक टाइम मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि आजचा टॉक टाइमचा आपला विषय आहे रेन वॉटर हार्वेस्टिंग. आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग या विषयावर आज आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी बोलण्यासाठी आहेत नंदन मुणगेकर. आर्किटेक्ट आहेत, ते पर्यावरण तज्ञ आहे आणि गेल्या 30 वर्षांपासून रेन वॉटर हार्वेस्टिंग या विषयाच्या संदर्भामध्ये ते काम करतात आहे. अनेक इमारतींचं जवळपास 3000च्या वर बिल्डिंगचं त्यांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग केलेलं आहे. तुम्हाला जर या विषयावर त्यांना काहीही प्रश्न विचारायचे असतील तर आम्हाला जरूर फोन करू शकता तुम्ही. आमचा फोन नंबर आहे 022 66 714 764 या नंबरवर. आणि चर्चेला सुरुवात करूया आपण. सर, तुमचं IBN लोकमत मध्ये मनापासून स्वागत. नमस्कार. रेन वॉटर हार्वेस्टिंगचं काय महत्व आहे हे सांगण्याची काही गरज नाही, कारण आजच्या काळामध्ये याचं सगळ्यात जास्त महत्व आहे की जिथे पाणी टंचाईचा प्रश्न खूप भेडसावतोय. मुंबईमध्ये पाणी कपात आहे आणि गावांमध्ये सुद्धा टँकरनी पाणी पुरवठा केला जातोय की बायका अगदी 30-30 किलोमीटर अंतरावरून पाणी आणतात. रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे सुरुवातीला काय सांगाल नेमकं? रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे पावसाचं पाणी जिथे पडतं तिथेच ते अडवणं, ते साठवणं किंवा जमिनीमध्ये मुरवणं आणि ग्राउंड वॉटर टेबल म्हणजे पाण्याचा स्तर वाढवणं या आणि ते पाणी जिथे साठवतं तिथल्या तिथे वापरणं, ह्याला रेन वॉटर हार्वेस्टिंग असं म्हणतात. याच्यामध्ये हा भाग महत्वाचा आहे की पाणी जिथे पडतं तिथेच ते साठवायचं आणि तिथेच त्याचा वापर झाला पाहिजे. यासाठी सर काय साहित्य लागतं, साधारणपणे किती खर्च येतो? हा खरा म्हणजे अतिशय विस्तारित प्रश्न आहे. आता काय साहित्य लागतं? आता इमारतीचं छत हा पहिला प्रकार की इमारतीच्या छतावरनं पडणारं पाणी ते आपण साठवू शकतो. आता हे किती साठवू शकतो? ज्या ठिकाणी आज मुंबईमध्ये पाऊस पडतो 2300 मिलीमीटर. हा पावसाळ्यात 4 महिने असला तरी खरा पाऊस पडतो 80 दिवस. मग आपल्या इमारतीच्या छताचं क्षेत्रफळ गुणिले 2300 भागिले 80 हा एका दिवसाचा पाण्याचा साठा असं गुणोत्तर आहे त्याचं. आणि तो साठा ठेवण्यासाठी लागणारी टाकी आणि हे टाकीचं पाणी परत आपण वापरू शकतो. हा एक प्रकार. आणि दुसरा प्रकार म्हणजे जमिनीवरती ते पाणी पडतं ते पाणी जमिनीमध्ये मुरवणं. आता हे कुठे मुरवणं? जर का कोणी आजारी असेल आणि मला आपल्याला इंजेक्शन द्यायचं असेल, जर का मी तुम्हाला हाडामध्ये इंजेक्शन दिलं तर ते पाणी जाणारच नाही. जर का शिरेमध्ये इंजेक्शन गेलं तर पेशंट मरून जाईल. तर ते मसल्समध्ये गेलं पाहिजे. तसं हे पाणी कुठे साठवता येईल ती त्याच्यासाठी जिओलॉजीची माहिती लागते की जमिनीमध्ये कुठे साठवता येईल आणि हे जमिनीमध्ये मुरवून झालं परत काढता येऊन ते वापरता आलं पाहिजे. अशा ठिकाणची जागा शोधून काढणे आणि तिथे ते पाणी मुरवणे याला म्हणतात ग्राउंड रिचार्जिंग. अशा या 2 पद्धती आहेत. आता मी मगाशी म्हणालो की टाकी बांधणे. आज टाकी बांधणे वगैरे ह्या गोष्टी आहेत ह्या साधारणतः 10 ते 12 रुपये पर लिटर या भावामध्ये तुम्ही टाकीची भाव करू शकता आणि त्याच्याप्रमाणे तुम्ही बांधू शकता. जमिनीमध्ये बोर करून मिरवणे हा साध्यात साधा प्रकार आहे. जिथे वालुकामय भाग असेल तिथे रिंगवेल तयार करणे म्हणजे हॉर्सेस फॉर कोर्सेस. वालुकामय जमिनीमध्ये रिंगवेल, बेसाल्ट असेल तिथे फिशर असेल, क्रॅक असेल तर तिथे बोरवेल. अशा प्रकारच्या वेगळ्या प्रकारच्या विहिरी आहेत. ओपन वेल आहे, अशा करून तुम्ही करू शकता. सर, या ज्या विहिरींबद्दल तुम्ही बोललात, एक म्हणजे ओपन वेल आहे, दुसरं बोरवेल आहे, तिसरं रिंग वेल आहे, याबद्दल थोडंसं विस्ताराने समजून सांगा ना, कारण बरेचदा काही टर्मिनॉलॉजी किंवा कळत नाही त्याबद्दल. अगदी. आता रिंग वेल आहे. आज तुम्ही माहीमपासून वरळीपर्यंत वालुकामय भाग आहे. ह्या वाळूच्या भागामध्ये जर का आपण खणाला गेला तर वाळू पडत राहते आणि हा मुंबईच्या मधला 19 ते 21 फुटाचा हा जाड थर आहे वाळूचा. तिथे जर का आणि त्याच्या खालती खारे पाणी आहे. जर का तुम्ही खालती गेलात तर मात्र खारं पाणी लागणार. म्हणून वाळूच्या भागातच बांगड्या, सिमेंट कॉन्क्रीटच्या बांगड्या ह्या एकावर एक ठेवून त्याच्यामध्ये खोदकाम केलं जातं आणि सिंकिंग वेल तयार होते. साधारणतः 15 ते 16 फुटाची ही रिंगवेल आहे. आणि ह्या रिंगवेलमध्ये बाजूच्या वाळूमध्ये जे पाणी साठवलं जातं ते त्या रिंगवेलच्या मध्ये येत जातं. आणि ह्याचा रिंगवेलचा खर्च मगाशी तुम्ही प्रश्न विचारला होता, हा साधारणतः 60 ते 65 हजारामध्ये ही रिंगवेल होते एका रिंगवेलचं. आता हे झालं जिथे वाळूचा भाग असेल तिकडे. आता बेसाल्ट आहे म्हणजे दगड, काळा कणखर बेसाल्टचा दगड. त्याच्यामध्ये आम्ही काय करतो, आम्ही रेजिस्ट्री मीटरने इथे मध्ये कुठे खालती एखादा कायवन म्हणजे घळ आहे का पाण्याची किंवा पाण्याचा क्रॅक, जमिनीला क्रॅक आहे का तो शोधून काढतो. तिथे बरोबर अचूकपणे हे बोर मारले जाते आणि पावसाचं पाणी त्याच्यामध्ये आतमध्ये साठवलं जातं. ह्याला साधारणतः आता एक आजच्या घडीला
बोरचा खर्च हा साधारण 95 ते 100 रुपये पर फूट आहे. साधारणतः मुंबईमध्ये 200 ते 250 फुटाची तुम्ही बोरवेल धरलीत तर साधारणतः त्याचे 30 ते 40 हजार रुपये खर्च आणि बाकी सगळा मिळून बोरचा खर्च 50 ते 55 हजार आणि त्याच्यामध्ये पंप 30-40 हजार. म्हणजे एखादा बोर नुसती बोर असेल तर साधारणतः 1 लाख भर त्याच्यावरती रिंग वेल्ड केली तर 1.5 ते 2.5 लाखामध्ये तुमच्या ही कॉम्बिनेशन होऊ शकतं. आपल्याला आणखी बोलायचं पण विवेक नाकाडे वाशिम म्हणून आपल्याशी बोलतायत. विवेक, आपला प्रश्न विचारा. मॅडम, मला हा प्रश्न विचारायचा आहे, रेन हार्वेस्टिंगचा एक्झॅक्टली त्याचा फायदा काय? एक्झॅक्टली फायदा काय? अहो, मी तुम्हाला गंमत सांगू, आपल्याला देव एवढं पाणी देतो परंतु आपण प्रत्येक वेळी म्हणतो आम्हाला नळाला पाणी नाही आलं की सरकार चूक करतं, महानगरपालिका चुकी करतं आणि मग आपण काय करतो म्हणजे आपण दुसऱ्याकडे बोट दाखवण्यापेक्षा आपण जर का स्वतः हे पावसाचं पाणी आपल्या इमारतीवरती पडणारं आहे ते जर का साठवलं आणि ते जर का वापरलं तर आपण स्वतःचं स्वयंसिद्ध होतो. म्हणजे आपण आपल्या मनाचे राजे की आपलं हे पाणी आहे आणि त्या पाण्यामध्ये आपण चालू शकतो. आणि समजा अतिरेक्यांनी हल्ला केला किंवा काय झालं तर अशा वेळी हे पाणी आपल्याला वापर म्हणजे आपण कुठचेही पाण्याचा सोर्स म्हणजे नगरपालिकेचं किंवा गव्हर्नमेंटचं पाण्याचा सप्लाय नसताना आपल्या स्वतःचा पाण्याचा साठा उपलब्ध असू शकतो. अगदी. आपल्याला दुसरा एक फोन आलाय पण विवेक, अगदी इन नटशेल एका वाक्यामध्ये सांगायचं झालं तर जी काही प्रचंड पाणी टंचाई भेडसावते आहे आपल्याला, त्या पाणी टंचाईवरचा सगळ्यात चांगला उपाय म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टिंग काय, की जे काही पावसाचं पाणी पडत असतं, जमिनीवर पडतं, छतावर पडतं, ते जर आपण साठवून ठेवलं तर त्याचा आपल्याला उपयोग करता येऊ शकतो. ते आपल्याला वेगवेगळ्या कामासाठी वापरू शकतो. त्यामुळे या पाण्याची आपण बचत करायला पाहिजे. संदीप चौधरी बारामतीहून आपल्याशी बोलतायत. संदीप, आपला प्रश्न विचारा. संदीप चौधरी आहे आपल्यासोबत बारामतीहून. संदीप, प्रश्न विचारा आपला. काही कारणाने त्यांच्याशी आपला संपर्क होत नाही, पण प्रश्न जर तुम्हाला काही विचारायचे असतील तर जरूर आपला फोन करा. मुणगेकर सर आपल्यासोबत आहे. सर, ते फायद्यांबद्दल बोलत होते. आपण तोच भाग थोडासा पुढे नेऊया की वेगवेगळ्या गोष्टींसाठी या हे जे रेन वॉटर हार्वेस्टिंगचं म्हणजे पावसाचं पाणी जे आपण साठवतो त्याचा उपयोग होतो. आणखी कोणते कोणते म्हणजे पिण्यासाठी सुद्धा उपयोग होऊ शकतो? अगदी अगदी. आज आपण शहरामध्ये पिण्यासाठी वापरत नाही कारण शहरामध्ये महानगरपालिकेने पाणी दिलेलं आहे आणि त्याचा इतर जो भाग आहे सेकंडरी युजर त्याच्यासाठी आपण हे पाणी वापरतो. परंतु ग्रामीण ठिकाणी हा पिण्यासाठी संपूर्ण वापरला जातो. त्यामुळे त्याच्यासाठी काय प्रक्रिया वगैरे करावं लागतात का हे आपण बोलूया. पण पुन्हा एक फोन आलाय. संदीप चौधरी बारामतीहून बोलतायत. संदीप, विचारा प्रश्न तुमचा. हा, रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी काय किती खर्च येईल एकूण? पुन्हा तोच प्रश्न, किती खर्च येईल? अगदी. आता मी हा खर्च म्हणजे रुरल भागामध्ये करायच्या संदर्भात देतो. आता अगदी तुम्ही डोंगरावरती असाल, तुमचं घर डोंगरावरती असेल तर डोंगराला समांतर म्हणजे आपण कंटूर बंडिंग म्हणतो, त्यामुळे चर पाडून त्याच्यामध्ये पाणी साठवणे किंवा एखादा नाला वाहत असेल तर नाल्याला बंधारा बांधणे. आता हा बंधारा अगदी तिथे मिळणाऱ्या मातीमधनं त्या पोत्यामध्ये पाणी भरून ती पोती लावून त्याचे बंधारे करता येईल. म्हणजे त्याला वसंत बंधारे म्हणतात. वसंत बंधारे करता येईल. छोटे छोटे डॅम, त्याला चेक डॅम्स म्हणतो. आज अनेक NGOs गावामध्ये असे चेक डॅम बांधतायत. अगदी या चेक डॅमला तुम्ही स्वयं म्हणजे शाळेतली मुलं तिथे बांधतात आणि 10 ते 15 हजारामध्ये सुद्धा चेक डॅम होऊ शकतो. म्हणजे जर का आपण लोक एकत्र होऊन प्रेरित होऊन जर का केलं तर आणि स्वतःच्या ताकदीने केलं तर अगदी 10-12 हजारात सुद्धा होतात किंवा सरकारी खर्चामध्ये अगर कॉन्क्रीट वगैरे मानले तर ते लाखो रुपयामध्ये सुद्धा जातात. पण हे छोट्या छोट्या गोष्टी जर का तुम्ही केल्या तर काही हजारामध्ये किंवा स्वतः मिळून केलं तर काही शेकडो रुपयामध्ये सुद्धा होऊ शकतं. म्हणजे अगदी कमी खर्चामध्ये सुद्धा जर सगळ्यांनी सामूहिकरित्या केलं तर आपल्याला रेन वॉटर हार्वेस्टिंग करता येऊ शकतं. आपल्याला सर अजून बोलायचंय. तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील सरांना तर जरूर आम्हाला फोन करा. आमचा फोन नंबर आहे 02266714764 आणि नंबर पुन्हा एकदा सांगते 02266714764. आणि पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात करूया. सर, तुम्ही मेथड सांगत होत्या की जसं गावामध्ये डोंगरावर जर घर असेल तर चर बांधून आपल्याला करता येऊ शकेल, छोटी शेततळी बांधता येतील. शहरामध्ये आपण आणखी कोणकोणत्या पद्धतीने करू शकतो? विशेषतः जर एखाद्या सोसायटीने ठरवलं की जे पावसाचं पाणी पडतंय ते आपण साठवायचं तर त्या सोसायटीला किती खर्च येऊ शकेल, ते कशा पद्धतीने केलं जातं? अतिशय सुंदर, अगदी ज्वलंत प्रश्न आहे. अनेक ठिकाणी मी आज जात असतो. आता सोसायटीमध्ये आता म्हणजे पहिल्यांदा जमीन तुमची आणि जमिनीवरती असलेली इमारत आणि इमारतीचं छत. हा छत हा माझं एक छोटंसं धरण आहे आणि या छतावरलं पाणी मी त्याचे जे पाईप असतात ते रेन वॉटर डाऊन टेक पाईप्स त्याच्यावरनं घेऊन हे मी टाकीमध्ये साठवतो. अगदी मला आता त्याच्यामध्ये
एकदमच कंजूसी करायची असेल तर खालची जे अंडरग्राऊंड वॉटर स्टोरेज टँक असतात ना त्याच्यामध्ये मी 2 भाग करतो. फ्लशिंगचं पाणी आहे त्याच्यामध्ये पावसाचं पाणी फिल्टर करून सोडतो. म्हणजे काय करतो, साधे ग्रॅव्हिटी फिल्टर्स आहेत. पहिल्या भागात वाळू असते, जाड वाळू. दुसऱ्या भागात असतो कोळसा. वाळू कचरा काढून टाकतं, कोळसा आहे त्याचा रंग आणि वास काढतं, आणि तिसरा आहे तो डिसइन्फेक्शन चुना, त्याच्यामधनं फिल्टर होऊन पाणी फ्लशिंग टँक मध्ये जातं आणि हे पाणी संपूर्ण पावसाळ्यात वापरलं जातं. ज्यावेळी हे पाणी आम्ही पावसाळ्यात वापरत असतो, जमिनीवरती पडणारं पाणी हे मात्र मी अडवतो, अगदी सोसायटीच्या बाहेर जाऊ देत नाही. आणि ते आम्ही त्या जमिनीची तपासणी करतो की कुठची जागा चांगली आहे की जिथे मी पाणी साठवू शकेन. आणि नुसतं साठवू शकणार नाही, ते साठवून परत जमिनीत मुरवून ते मला परत काढता येईल अशा ठिकाणी ते पाणी मुरवतो. पावसाचे 4 महिने आम्ही छताचं पाणी वापरतो, पण हे मात्र पाणी जाऊ देत नाही आणि ते साठवतो. आणि हे पाणी नंतर पावसाच्यानंतर संपूर्ण वर्षभर हे आम्ही वापरतो. इतकं पुरेल एवढं Yes, जमा होतं. अगदी. अगदी. आपण बोलूयात. उमेश साठे मुंबईहून आपल्याशी बोलतायत. उमेश, आपला प्रश्न विचारा. नमस्कार मुनगेकर साहेब. नमस्कार. उमेश साठे बोलतोय, चेंबूर मुंबईवरून. हा, मी काय याच्यातला एक्सपर्ट नाही, पण एक क्युरिओसिटी म्हणून मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे नक्कीच. की मुंबई महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका किंवा इतर क्षेत्रामध्ये मोठमोठी मैदान आहेत, जसं आझाद आहे, क्रॉस आहे किंवा शिवाजी पार्क आहे किंवा भरपूर महानगरपालिकेची मैदान आहेत किंवा काही ग्रीनरी आपण मेंटेन करतो, बगीचे मेंटेन करतो, खूपशे बगीचे. त्याच्यासाठी तुम्ही बाहेरून पाणी मारून ते तिथे जगवता, ते तिथलं गवत असेल किंवा तिथलं हे असेल ते, पण त्याचा उपयोग होत नाही. कारण ते परत जे पाणी जे आपण वापरतोय, पाण्याचा खर्च होतोय पाण्यात, म्हणजे 4 महिने पावसाळ्याचे तुम्हाला ती ग्रीनरी दिसते, त्याच्यानंतर अजिबात दिसत नाही. ती जर पूर्ण वर्षभर टिकवायची असेल तर त्याच्यासाठी अशी काही आपल्याकडे काही योजना आहे की जी महानगरपालिका किंवा ह्यांना देऊन हे मेंटेन करू शकतील, त्याच्यामध्ये तुमचं पाण्याची बचत होईल, परत ग्रीनरी मेंटेन होईल आणि लोकांना एक चांगला, एक डोळ्याला तरी एक चांगला ओलावा तरी मिळेल. हा, अतिशय सुंदर प्रश्न विचारला की माझ्या हृदयाजवळचा प्रश्न विचारलात. मी उदाहरण हे सांगतो, याला उत्तर देतो. याला उदाहरण असं, ओव्हल मैदान जे आहे, ओव्हल मैदान कोणी जाऊ शकतो. ओव्हल मैदानामध्ये पूर्वी असं होतं की पाणी महानगरपालिकेने बाहेर सोडायची व्यवस्था केलेली होती आणि त्याच्यावर माती सुद्धा पावसाळ्यात जात असे. तर ह्या ओव्हल मैदानामध्ये ज्यावेळी करताना मी संपूर्ण पाणी बाहेर जायचं थांबवलं आणि हे पाणी त्या जमिनीत मुरवलं. आज या ओव्हल मैदानामध्ये 8 विहिरी आहेत आणि ते ओव्हल मैदान संपूर्ण हिरवं गार राखलं गेलेलं आहे. आणि वरती जर काही प्रॉब्लेम झाला तर मी अर्ध्या चर्चगेटला त्यातनं पाणी पुरवू शकतो. म्हणजे कुठच्याही क्षणी, कुठच्याही वाईट वेळी हे पाणी वापरता येईल. आणि माझं महानगरपालिकेला किंवा सरकारला असं म्हणणं आहे की जी मुंबईतील जेवढी मैदानं आहेत ना, अगदी शिवाजी पार्क म्हणा, तुमचं क्रॉस मैदान म्हणा, ह्यातलं पाणी बाहेर जाताच कामा नये. विशेषतः हे पाणी वापरून अशा इमर्जन्सीच्या वेळी ते वापरता येईल अशा प्रकारच्या सोयी करायलाच पाहिजेत. आणि मला वाटतं महानगरपालिकेने आता चालू केलेलं आहे. आपल्याला कशा पद्धतीने या मैदानांमधलं पाणी जिरवता येईल, ते वापरता येईल, याच्यावर सर बोलायचंय. पण विवेक झाडे यवतमाळहून आपल्याशी बोलतायत. विवेक, आपला प्रश्न विचारा. नमस्कार मुंगेकर साहेब. मला असा प्रश्न विचारायचा होता की इंडस्ट्रियल एरियाज जे आहेत, MIDC जे आहेत, त्या एरियामध्ये भरपूर पाणी लागतं. बरोबर. मग अशा वेळेस आपण स्पेशल पाणी मागवून घेतो, गव्हर्नमेंट त्याची कुठल्या तरी धरणातून सोय करून देते. अशा वेळेस चांगला पाण्याचा साठा जो पिण्यासाठी वापरण्यात येत असतो तो आपल्याला इंडस्ट्रीला पुरवावा लागतो. अशा वेळेस रेन वॉटर हार्वेस्टिंग जर आपण MIDC सारख्या मोठ्या एरियात इम्प्लिमेंट केलं तर त्याचं सक्सेसफुल होण्याचा रेट काय राहील आणि ते कसं इम्प्लिमेंट करता येईल? कारण भरपूरसं पाणी तिथनं वाया जातं. तिथं आजपर्यंत तरी मला कधी असं सापडलं नाही की इंडस्ट्रियल एरियामध्ये कुठे रूफ हार्वेस्टिंग झालंय, रूफ वॉटर हार्वेस्टिंग झालेलं आहे किंवा त्यांनी ते पाणी रिसायकल करून वापरलेलं आहे. अगदी MIDC मध्ये कशा पद्धतीने रेन वॉटर हार्वेस्टिंग करता येईल आणि ते कितपत यशस्वी होऊ शकेल, विवेक झाडे यांचा प्रश्न आहे. सर, इथे आपण एक ब्रेक घेतो आहोत आणि ब्रेक नंतर विवेक तुमच्या प्रश्नाचं उत्तर सर देतील. कुठेही जाऊ नका. अतिशय आपल्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा, आपल्या आयुष्याशी असा आम्ही विषय जो आहे टॉक टाइमचा आज घेतलेला आहे, तो म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टिंग. पाणी हे जीवन आहे, पाण्याचा प्रश्न आहे. तर कुठेही जाऊ नका, पहा फक्त IBN लोकमत. आणि ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. मगाशी विवेक झाडे यवतमाळहून त्यांनी प्रश्न विचारला होता. सर, त्यांनी MIDC मध्ये आपल्याला रेन वॉटर हार्वेस्टिंग करता येईल का याबद्दल विचारलं होतं. खरं म्हणजे त्यांनी माझ्या फार दुखत्या नसीवरती हात ठेवलाय. कारण MIDC
हे रेन वॉटर हार्वेस्टिंग करायला देतच नाहीत खरं म्हणजे त्यांच्या कायद्यात म्हणे बसत नाही. कारण का रेन वॉटर एमआयडीसीचा बराचसा जो महसूल येतो हा त्यांनी दिलेल्या पाण्याच्या आधारे येतो. आणि जर का हार्वेस्टिंग केल्याने तुम्ही ते पाणी वापरलं तर त्यांचं पाणी कमी वापरलं जाईल आणि त्यांचा महसूल थांबेल अशी भीती त्यांच्या मनात आहेत की काय मला कळत नाही. म्हणून ते रेन वॉटर हार्वेस्टिंगला परवानगीच देत नाहीत. हा माझा अनुभव आहे. तेव्हा रेन वॉटर हार्वेस्टिंग एमआयडीसी मध्ये हा फार चांगला प्रश्न तुम्ही विचारलात. मला वाटतं त्यांचे जे अथॉरिटी आहेत ते आता याच्यावरती विचार करतील. आणि ह्या ठिकाणी पद्धत सेमच आहे. एक तर रूफवरचं पाणी म्हणजे छतावरचं पाणी आणि दुसरं जमिनीवरती पडणारं पाणी हे पाणी संकलन करणे. आणि इंडस्ट्रीला तर खरं जास्त पाणी लागतं आणि त्याच्यातली स्वच्छता म्हणजे प्युरिटी ही एवढी लागत नाही की जी पिण्याच्या पाण्यासाठी लागते. त्यामुळे जे पाणी आहे हे संपूर्ण साठवणं आणि त्याचा पुनर्वापर करणं आणि इव्हन पोल्युटेड पाणी असतं त्यांच्याकडे पाणी खूप पोल्यूट असतं त्याच्यामध्ये हे पाणी मिक्स करून त्याचं ते पोल्युटेड म्हणजे सोल्युशन टू पोल्युशन इज डायल्युशन ते पाणी डायल्यूट करणं आणि परत रिसायकलिंग करणं ह्याच्यासारखं चांगला खरं आता तुमच्या बोलण्यातून लक्षात आलं म्हणजे खऱ्या अर्थाने तर एमआयडीसी मध्ये सगळ्यात पहिल्यांदा रेन वॉटर हार्वेस्टिंग व्हायला पाहिजे. कारण उद्योग क्षेत्राला खूप पाणी लागतं आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग जर झालं तर हे पाणी तिकडे पिण्याचं पाणी उगीच वळवावं लागणार नाही. या निमित्ताने तरी यावर चर्चा सुरू होईल अशी अपेक्षा करू. पुन्हा एक फोन आलाय आपल्याला. सुधीर जगदाळे उस्मानाबादहून बोलतायत. आपला प्रश्न विचारा सुधीर. हा माझा प्रश्न असा आहे हा की ग्रामीण भागामध्ये माझा प्रश्न असा आहे की ग्रामीण भागामध्ये बोर पुनर्भरणची संकल्पना आहे. हा हार्वेस्टिंगच्या बाबतीतलाच प्रश्न आहे हा. तर बोर जर कम्प्लिटली समजा कोरडा असेल किंवा कमी पाणी असेल तर त्या पुनर्भरणानं त्याचा काही फायदा होईल का होतो का? अगदी चांगला प्रश्न विचारलात आपण. ह्याचं उत्तर मी चांगलं आता ज्यांना अवॉर्ड मिळालं मला वाटलं पोपटराव कदम यांना ज्यांना अवॉर्ड मिळाला पोपटराव पवार यांना जे त्यांनी या माणसांनी काय केलंय की हे खरं म्हणजे एमकॉम आहेत आणि एमकॉम असताना म्हणजे कॉमर्स मध्ये प्रावीण्य असताना यांनी हा जो प्रयोग केला राणेगड सिद्धीला आणि त्यांना ते त्याचं बक्षीस मिळालं. अतिशय सुंदर. त्यांनी काय केलं बोर्स करून त्याच्यामध्ये ब्लास्ट केले. आता ज्यावेळी हे ड्राय बोर्स असतात ना म्हणजे त्याला भाकड बोर म्हणतात गावातल्या भाषेत. जर का तुम्ही त्याच्यामध्ये ब्लास्ट केलेत म्हणजे त्याला हायड्रो ब्लास्टिंग म्हणतात आणि त्यामुळे पाण्याचा जो साठा असेल जमिनीमध्ये त्याला कुठेतरी क्रॅक जाऊन त्यात ते पाणी त्या बोरमध्ये यावं अशी अपेक्षा असते. त्याच्या हायड्रो ब्लास्टिंग केलं जातं आणि हायड्रो ब्लास्टिंग करून अशा भाकड बोर्स आहेत त्यांना सुद्धा सजीव करता येतं आणि हा अगदी चांगल्यापैकी चालणारा प्रकार आहे. आणि तुम्ही छोट्याशा पैशात मला वाटतं ह्याचा खर्च हा 250 ते 300 रुपयामध्ये येतो आणि हे छोटासा ब्लास्ट करून तुम्ही तुमची सक्सेस रेट किती आहे? कारण म्हणजे तुम्हाला माहिती म्हणून सांगते तुम्हाला माहिती असेलच तुम्ही इतकं फिरला आहात जगभर फिरलात की मोर्शी वरुड जो हा विदर्भातला भाग आहे बरोबर आहे तिथे पाण्याची पातळी इतकी खाली गेली आहे प्रचंड भाकड बोर तिथे प्रमाण आहे. तर याचा सक्सेस रेट किती आहे की अशा पद्धतीने ब्लास्ट केला तर पाणी कसं लागू शकतं किंवा म्हणजे पहिल्यांदा हे का झालं भाकड का झाली कारण पाणी आपण त्यातलं नुसतं काढतच राहिलो ते रिचार्जिंगच नाही केलं आणि जे पावसाचं पाणी सरसर सरसर निघून गेलं. हे पाणी थांबवा की हे पाणी थांबवून त्याच्यामध्ये तुम्ही त्या बोर्समध्ये सोडा म्हणजे जे पावसाचं पाणी निघून जात आहे ते त्याच्यामध्ये राहील. युरोपमध्ये असा कायदा आहे किंवा इस्रायलमध्ये असा कायदा आहे की तुम्ही तुमच्या जागेमध्ये जर का पाऊस पडेल आणि तुम्ही त्या जागेचे मालक आहात आणि तुमच्या जागेतनं ते पाणी रस्त्यावरती म्हणजे कॉमन एरियात गेलं तर हा तिथे क्रिमिनल ऑफेन्स आहे. आणि त्यामुळे हे तिथे इस्रायलसारख्या वाळवंटी प्रदेशामध्ये एक एक थेंब साठवून वापरला जातो आणि त्यांची उत्पादन सुद्धा आपल्यापेक्षा देशापेक्षा कितीतरी पटीने होतं परंतु त्यांच्या रक्तामध्ये ते मुरलेलं आहे. आपण काय म्हणतो जाऊ देत नाही पाऊस पडतोय असं कसं काय? पावसाचं पाणी हे जास्तीत जास्त थांबवणं म्हणजे जसं रस्त्याला रोड ब्रेकर असतात तसं पाण्याच्या वाहण्याला आपण ते थांबवलं पाहिजे. अरुणीने जसं पूर्वीच्या काळी त्याच्यात पाण्याच्या प्रवाहात आडवा तरी थांबवलं तसं आपण हे आडवं पडून ते पाणी जमिनीत मुरवलं पाहिजे. समुद्रात जाण्यापासून जेवढा वेळ आपण त्याचं वाचू तेच आपल्याला सक्सेसफुल करू होणार आहे. इस्रायलचं उदाहरण तुम्ही खूप छान उदाहरण दिलेलं आहे सर की तिथे वाळवंट आहे एक एक थेंब पाण्याचा इस्रायल या देशाने जो आहे तो साठवून ठेवलेला आहे आणि त्यांची शेती इतकी सुंदर शेती आहे की आपण त्यांची शेती बघायला जातो. ठिबक सिंचनाचा अतिशय यशस्वी प्रयोग त्यांनी केलेला आहे. त्याच्यामुळे या निमित्ताने आपण पुन्हा एकच सांगू शकतो छोट्या शब्दामध्ये पाणी अडवा आणि पाणी जिरवा. बस हे जरी आपण केलं तरी पाण्यात टंचाईचं जे संकट आहे त्याच्यावर आपण निश्चितपणे
पूर्णपणे मात करू शकतो. रेन वॉटर हार्वेस्टिंग या विषयावर तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असेल तर आम्हाला फोन करू शकता. आमचा फोन नंबर आहे 02266714764. आणि ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. उमेश नावंधर वाशीमहून आपल्याशी बोलतायत. उमेश, आपला प्रश्न विचारा. हा, नमस्कार. आपल्या दोघांनाही मला नमस्कार. नमस्कार. विषय असा होता की रेन वॉटर हार्वेस्टिंग करताना आपण शासन काही आपल्याला काही स्कीम्स वगैरे देऊ शकते काय, पहिलं. आणि दुसरं, महानगरपालिका किंवा नगरपालिका आपल्याला काही म्हणजे नवीन घर बांधताना काही आपल्याला टॅक्स मध्ये काही डिस्काउंट देऊ शकतं का? जसं एनर्जी मध्ये आहे आपलं बेंगलोर, जसं कर्नाटका आहे स्टेट, तर आपण सोलर हे वापरलं, सोलर वॉटर हीटर, तर ते आपल्याला त्यांच्या बिलात ते आपल्याला डिस्काउंट देतात. अगदी नावंदर साहेब, आपला प्रश्न लक्षात आलाय आणि खूप महत्वाचा आणि खूप चांगला प्रश्न विचारलाय. खरं म्हणजे द्यायला पाहिजे, पण देतं का म्हणजे टॅक्स मध्ये डिस्काउंट? आजपर्यंत तरी नाहीये, परंतु मला वाटतं शासनाचा हा प्रश्न विचाराधीन आहे. नुकतं रेन वॉटर हार्वेस्टिंग नाही, तुम्ही रेन वॉटर हार्वेस्टिंग किंवा सोलारचा वापर केला पाणी गरम करण्याकरता, विंड मिल्स वापरल्या, ह्याच्यावरती एक असा संपूर्ण कायदा येतोय. मुंबई महानगरपालिकेने ह्याच्यावरती फार पुढाकार घेतलेला आहे आणि अशा प्रकारचा कायदा येऊ घातलेला आहे. आणि मला वाटतं तो सरकार जरी पाठवला पण आहे पासिंग होण्याकरता, की ह्या गोष्टी केल्या त्याच्यामध्ये आहे की तुम्ही फक्त रेन वॉटर हार्वेस्टिंग केलं तर तुम्हाला आता तर बोरवेल्स ते फुकट करून देणार आहेत महानगरपालिका. मुंबई महानगरपालिकेचं म्हटलेलं आहे रिंग वेल्स करून देऊ म्हणून. त्याचबरोबर ह्याच्यामध्ये टॅक्स मध्ये सुद्धा काही त्याच्याप्रमाणे सवलत देण्यात येईल, टॅक्स सबसिडी. अगदी म्हणजे असा प्रकारचा कायदा येतो. आणि जर मुंबई महानगरपालिकेने हा कायदा आणला तर इतरही सगळ्या महानगरपालिका, मी तर म्हणते संपूर्ण देशभरातल्या महानगरपालिकांसाठी तो एक ज्याला म्हणता येईल की एक आदर्श ठरेल. रामकृष्ण तायडे मुंबईहून आपल्याशी बोलतायत. आपला प्रश्न विचारा तायडे साहेब. नंदन साहेबांना नमस्कार. नमस्कार. रेन वॉटर हार्वेस्टिंग मध्ये वॉटर पीटचे फायदे काय होतील सर, आम्हाला सांगू शकता? परत सांगा मला प्रश्न. रेन वॉटर हार्वेस्टिंग मध्ये वॉटर पीट्स बनवण्यासाठी जर आम्ही बनवलेत आमच्या बिल्डिंगच्या आजूबाजूला, तर आम्हाला रिंग वेलला पाणी मिळेल का चांगलं? वॉटर पीट्स म्हणजे मराठीत आपण म्हणतो त्याला शोषक खड्डा. म्हणजे पाणी त्याच्यामध्ये सोडल्यानंतर आता वॉटर पीटची साईज ही अशा प्रकारे असावी लागते की दिवसभर पडणारं पाणी, ते मगाशी तुम्हाला सांगितलं की दिवसभर पडणारं पाणी त्याच्यामध्ये राहील एवढ्या साईजचा तो खड्डा पाहिजे. आणि हा खड्डा अशा म्हणजे माझ्या मते हा जो शोषक खड्डा आहे हा तुमच्या बोरवेलच्या चोहोबाजूने म्हणजे गोलाकार घ्या, म्हणजे पाणी इतर ठिकाणी द्यायची आवश्यकता नाही. आणि ह्या शोष खड्ड्यातलं पाणी हे तुम्ही त्या बोरवेलमध्ये सोडा की शोषक खड्डा कुठेही ठेवलात ना तर त्या बोरवेल पर्यंत जायला त्याला वेळ लागतो आणि मग आणि फुकट जातं. त्याच्यापेक्षा हा शोषक खड्डा बोरवेलच्या तोंडावरतीच घ्या की हे पाणी आजूबाजूला जाणारच नाही, ते सरळ त्या बोरमध्ये निघून जाईल आणि तो राहील. आता ज्यावेळी हे बोरमध्ये पाणी जातं ना ते शंकूच्या स्वरूपात जमिनीच्या आतमध्ये राहतात, त्याला म्हणतात हायड्रोलिक कोन. अगदी म्हणजे आपण वेळ आपल्याजवळ कमी असल्यामुळे सर आपल्याला थोडंसं थांबावं लागतं, पण शोषक खड्डा बोरवेलच्या अगदी वर किंवा जवळच घेतला तर ते फायदेशीर ठरेल असं आपण तायडे साहेबांना सांगू शकतो. विषय इतका ज्वलंत आहे, इतका महत्वाचा आहे, पण वेळेच्या मर्यादेमुळे आपल्याला थांबावं लागतं. तुम्ही आलात आणि आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. धन्यवाद. आणि आज टॉक टाइम मध्ये इतकंच. उद्या मंगळवारी आपण भेटणार आहोत विवाह समुपदेशक वंदना कुलकर्णी यांना आणि जाणून घेणार आहोत नवं नातं नवी जबाबदारी या विषयाबद्दल. आणि तुम्ही तुमच्या प्रश्नांसह सहभागी होऊ शकता. त्यासाठी आमचा फोन नंबर आहे 02266714764.